नमस्कार, महाराष्ट्र T24 च्या विशेष बातमीपत्रात मी मनीष टेंबरे आपलं स्वागत करतोय। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। इस्रायलने लेबनॉनच्या दक्षिण बेरूतमधील हेझबोलाच्या मुख्यालयावर शुक्रवारी केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांचा प्रमुख हसन नसरल्ला ठार झाला। त्यामुळे एका मोठ्या दहशतवादाचा अंत झाल्याचं म्हटलं जात आहे। अद्यापही येथे चकमकी सुरूच आहेत। पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेत्याहू यांच्याशी चर्चा केली। त्यांनी याबाबत एक्सवर माहिती दिली। पश्चिम आशियातील अलीकडे घडामोडीबद्दल पंतप्रधान बेन्यामिन नेत्याहू यांच्याशी बोलले। आपल्या जगात दहशतवादाला स्थान नाही। प्रादेशिक वाढ रोखणे आणि सर्व ओलिसांची सुरक्षित सुटका सुनिश्चित करणं महत्त्वाचं आहे। शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा नेहमीच पाठिंबा असेल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलंय। तामिळनाडूच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत। मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। शनिवारी 28 सप्टेंबर रात्री उशिरा याबाबत माहिती देण्यात आली। रविवारी दुपारी 3:30 वाजता उदयनिधी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर 2 दिवसापूर्वी तुरुंगातून सुटून आलेल्या सेंथिल बालाजी यांनी मंत्रिमंडळात घेण्यात आलं। काही वर्षापूर्वी राजकारणात आलेले उदयनिधी तामिळनाडूच्या राजकारणात इतके मोठे कधी व कसे झाले असा प्रश्न अनेकांना पडला आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या युवा शाखेचे प्रमुख म्हणून उदयनिधींनी राज्यव्यापी दौरा केला होता। येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकींसाठी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच त्यापूर्वी विविध कार्यक्रम आणि पक्षांच्या बैठकीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्यासह ठाणे जिल्ह्यात उपस्थित राहणार आहेत। 1 ऑक्टोबरला अमित शहा यांचा दौरा निश्चित झाला आहे, तर पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची तारीख निश्चित झाली नसली तरी 5 ऑक्टोबरला हा दौरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या निमित्ताने विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधी भाजपची मोर्चे बांधणी सुरू केल्याचे चित्र आहे। कोणत्याही व्यवसायासाठी भांडवल ही सर्वात मोठी समस्या असते। त्यासाठी व्यावसायिक कर्ज, सरकारी अनुदान किंवा मित्रपरिवाराकडून कर्ज घेणे अशा अनेक पर्यायांचा विचार केला जातो। अतिरिक्त व्याजामुळे व्यावसायिक कर्ज काढणे अनेकांच्या आवाक्याबाहेर असतं। तसंच कर्जासाठी असलेल्या जटिल प्रक्रियांमुळे अनेक जण बँकाव्यतिरिक्त कर्जाचा पर्यायाचा वापर करतात। क्रॉसिल आणि DBS बँक इंडियाने केलेल्या सर्वेक्षणातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे। महिला उद्योजक व्यावसायिक कर्जाला पसंती न देता मित्रपरिवाराकडून कर्ज घेण्यास प्राधान्य देत आहेत। 400 स्वयंरोजगार महिलांच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे। 1971 साली इंदिरा गांधींनी मुदतीच्या 15 महिने आधीच सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला, पण तोपर्यंत काही राज्यांमध्ये मुदतपूर्व निवडणुका झाल्या होत्या। वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक या योजनेला नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली। आता संसदेमध्ये या संदर्भातलं विधेयक चर्चेला येईल। पण वन नेशन वन इलेक्शन हा प्रकार काही भारताला किंवा इथल्या मतदारांना नवीन नाही। याआधी भारताच्या निवडणुकीची ही पद्धत अस्तित्वात होती। एवढंच काय, 1952 साली झालेल्या देशाच्या पहिल्या निवडणुकाही याच पद्धतीने घेण्यात आल्या। पण बरोबर 57 वर्षापूर्वी म्हणजेच 1967 साली ही पद्धत अघोषितरित्या बंद पडली आणि देशात वेगवेगळ्या राज्यांचे व केंद्रीय निवडणुका वेगवेगळ्या वेळी होऊ लागल्या। आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली। 1 तारीख आपल्या आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने फार महत्त्वाची असते, कारण या दिवसापासून अनेक नवे नियम लागू होतात किंवा बदलतात। अशात 1 ऑक्टोबर 2024 पासून अनेक नियम बदलत आहेत। त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक व्यवहारावर दिसून येईल, कारण 1 ऑक्टोबर पासून LPG सिलेंडरच्या किमती, क्रेडिट कार्ड नियम, बचत योजनांशी संबंधित सुकन्या समृद्धी योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि आधार कार्ड संबंधित अनेक नियम बदलणार आहेत। कोल्डप्ले हा जगभरात नावाजला गेलेला बँड जानेवारी 2025 मध्ये नवीन मुंबईत त्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत। म्युझिक ऑफ द स्पियर्स वर्ल्ड टूर 2025 असं या कार्यक्रमाचं नाव आहे। या कार्यक्रमाच्या तिकिटांची ऑनलाईन विक्री सुरू केल्यानंतर काही मिनिटात सर्व तिकिटे विकली गेली। या कार्यक्रमाच्या तिकिटीसाठी चाहत्यांनी तब्बल 3 लाखापर्यंतची रक्कम मोजली। त्यामुळे बुक माय शो वरून तिकिटांचा काळा बाजार झाल्याचा आरोप केला जातोय। या प्रकरणी बुक माय शोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष हेमराजन यांना मुंबई पोलिसांनी 2दा समन पाठवलं, परंतु दोन्ही समनकडे त्यांनी दुर्लक्ष केलंय।
नेटफ्लिक्सवर सेक्टर 36 नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला आहे। हा सिनेमा नोएडामध्ये घडलेल्या निठारी हत्याकांड या सत्य घटनेवर आधारित असल्याची चर्चा आहे। ही घटना म्हणजे हत्याकांडाची मालिका होती। हे हत्याकांड 2006 झाली पहिल्यांदाच उघडकीस आलं। विक्रांत मेसी अभिनीत सेक्टर 36 हा OTT सिनेमा या हत्याकांडाच्या मालिकेवर आधारित आहे। नेटफ्लिक्सवरील सेक्टर 36 या OTT सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य निंबाळकर यांनी केले आहे। यात विक्रांत मेसी आणि दीपक डेब्रियाल हे मुख्य भूमिकेत आहेत। सध्या तरी या चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळत असून 2005-06 च्या कुप्रसिद्ध निठारी सिरियल कलिंगच्या चित्रणासाठी त्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे। तमिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी अलीकडेच त्यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन याची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे। बाप मुख्यमंत्री पदावर तर मुलगा उपमुख्यमंत्री पदाच्या भूमिकेत असणे तमिळनाडूत हे दुसऱ्यांदा घडत आहे। उदयनिधी स्टॅलिन हे तमिळनाडूच्या राजकारणात एक प्रमुख चेहरा म्हणून उदयास आले आहेत। अलीकडे त्यांची राज्याची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली असून ते तामिळनाडूचे सर्वात तरुण उपमुख्यमंत्री बनले आहेत। ज्यांच्या निव्वळ संपत्तीबद्दल बोलायचं झाल्यास 2021 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार उदयनिधी स्टॅलिन यांची मालमत्ता 29 कोटी रुपये आहे, जी त्यांचे वडील MK स्टॅलिन यांच्या 8.89 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या तिप्पट आहे। सरकारने सोमवारी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि राष्ट्रीय बचत पत्रासह विविध अल्पबचत योजनेवरील व्याजदर हे 1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणाऱ्या सलग तिसऱ्या तिमाहीसाठी कोणताही बदल न करता केलेले आहेत त्या पातळीवर कायम ठेवले आहेत। केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत 1 ऑक्टोबर 2024 पासून ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत विविध अल्पबचत योजनांवरील व्याजांचे दर 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी जुलै 2024 पासून सुरू अधिसूचित केलेल्या दरांप्रमाणे राहतील असे म्हटले आहे। आजसाठी एवढंच। ताज्या बातम्यांसाठी बघत राहा महाराष्ट्र T24। राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला। हो मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून। तू बोलली होती बर का। आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे। मी पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये। आणि हो जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे। एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची। एवढंच करायचं? धन्यवाद बर का माझ्या लेकींना। या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची